जेवणानंतर काहीतरी गोड खायची इच्छा होते, तर मग चला मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करते. शेवयाची खीर. 4 ते 5 काजू, 4 ते 5 बदाम आणि बारीक शेवई. टोपामध्ये 2 चमचे गावरान तूप घेतलं. तूप चांगलं गरम होऊ दिलं. त्यानंतर त्यामध्ये काजू, बदाम हे टाकून घेतले आणि ते चांगले तुपामध्ये तळून घेतले. अशा प्रकारे थोडासा कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये बारीक शेवई टाकून घेतली आणि शेवई ही तुपामध्ये चांगली परतून घ्यायची आहे. 1 ते 2 मिनटं परतायची. शेवईचा अशा प्रकारे रंग बदलला की त्यामध्ये अर्धा लिटर दूध टाकून घेतले. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जितकं हवं तितकं दूध टाकून घेऊ शकता. अर्धा लिटर दुधासाठी मी 10 चमचे साखर टाकून घेतली आणि सर्व एकत्र मिक्स करून घेतले. 5 ते 7 मिनटं खीर अशी उकळून घ्यायची आणि जेवणानंतरची आपली स्वीट डिश तयार झाली. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा. धन्यवाद.